शनिदेवाची कथा. शनिदेवाला हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात महत्त्वाचा देवतांपैकी एक मानले जाते. तो न्यायाचा देव म्हणून ओळखला जातो आणि लोकांना त्यांच्याबद्दल कृतज्ञतेबद्दल मिळालेल्या पुरस्काराने शिक्षेसाठी तो जबाबदार असल्याचे म्हटले जाते. शनिदेवाची कथा एक मनोरंजक आहे, धडे आणि नैतिकतेचे भरलेले आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनात लागू केली जाऊ शकते. हिंदू पौराणिक कथेनुसार शनिदेवाचा जन्म सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांच्या पोटी झाला. तो देव यमाचा धाकटा भाऊ होता. तथापि त्याच्या भावाप्रमाणे शनिदेवाचे इतर देवतांनी स्वागत केले नाही. हे त्याचे कारण होते, जे गडद आणि अंधकारमय असल्याचे म्हटले जाते आणि कठोर न्यायाधीश म्हणून त्यांची प्रतिष्ठा होते. शनिदेवाच्या जन्माची कथा अशी आहे. एकेकाळी सूर्यदेव छायाकडे आकर्षित झाले होते, जी तिच्या सौंदर्य आणि कृपेसाठी प्रसिद्ध होती. तथापि छायाला सूर्यदेवामध्ये रस नव्हता आणि त्याऐवजी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या ध्यानादरम्यान तिने स्वतःची एक सावली तयार केली, जी छाया याचे नाव बनली. सूर्यदेवाने खऱ्या छायाला छायेची सावली समजली आणि तिच्यासोबत एक मूल झाले. हे बालक शनिदेव होते. जसजसे शनिदेव मोठे झाले तसतसे ते त्यांच्या कठोर आणि क्षमाशील स्वभावासाठी ओळखले जाऊ लागले. अगदी छोट्याशा चुकांसाठीही तो लोकांना शिक्षा करायचा आणि या कारणास्तव अनेकांना त्यांची भीती वाटायची. तथापि एक व्यक्ती जी शनिदेवाला घाबरत नव्हती, त्याची आई छाया शनिदेवावर बिनशर्त प्रेम करत होती आणि तिचा कठोर स्वभाव त्याचा दोष नाही हे तिला माहिती होते. तिचा असा विश्वास होता की त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वारसा त्याचे वडील सूर्यदेव याच्याकडून मिळाला आहे. शनिदेव इतर देवतांचे वैर असूनही छाया नेहमी आपल्या मुलाशी पाठीशी उभी राहिली आणि आवश्यक तेव्हा त्याचे रक्षण केले. कालांतराने शनिदेव एक शक्तिशाली आणि न्यायाधीश म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक त्यांच्याकडे सल्ला मार्गदर्शनासाठी येत असे आणि तो त्यांना नेहमी प्रामाणिक आणि सत्य उत्तर देत असे. त्याचा असा विश्वास होता की प्रत्येकाला त्याच्या कृतीसाठी जबाबदार धरले पाहिजे आणि कोणीही असला तरी न्याय मिळालाच पाहिजे. शनिदेवाची बुद्धी आणि न्याय स्वभावावर प्रकाश टाकणारे अनेक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक कथा म्हणजे राजा विक्रमादित्य कथा. राजा विक्रमादित्य त्याच्या शहाणपणासाठी आणि न्यायासाठी ओळखला जात होता, परंतु त्याला शनिदेवाच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची होती. त्याने शनिदेवाला आपल्या राज्यात आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारले. शनिदेव सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकले नाही. राजा आणि विक्रमादित्य त्याच्या ज्ञानाने आणि बुद्धीने प्रभावित झाला. दुसरी प्रसिद्ध कथा म्हणजे शनिदेव आणि भगवान हनुमान यांची कथा. भगवान हनुमान एकदा शनिदेवाच्या राज्यातून जात असताना त्यांना शनिदेवाने अडवले. शनिदेवाला हनुमानांना धडा शिकवायचा होता, म्हणून त्यांनी आपले पाय ठेवला. शनिदेवाने आपला पाय हनुमानांच्या समोर ठेवला, त्यांचा मार्ग अडवला. हनुमान हा शक्तिशाली आणि निर्भय देव असल्याने मागे हटला नाही. त्याऐवजी त्याने शनिदेवाला पाय उचलला आणि त्यांचा मार्ग मोकळा करून दिला. तो बाजूला केला. हनुमानाच्या सामर्थ्याने आणि धैर्याने शनिदेव प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना नशीब आणि भाग्याचा आशीर्वाद दिला. त्यांचे कठोर प्रतिष्ठा असूनही शनिदेव त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी देखील ओळखले जातात. तो एक देव मानला जातो जो कठोर परिश्रम करतो आणि प्रामाणिक राहतो आणि जे फसवणूक करतात किंवा शॉर्टकट घेतात त्यांना शिक्षा करतात. अनेक लोक शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचा क्रोध टाळण्यासाठी त्यांची पूजा करतात. शनिदेवाच्या उपासनेशी संबंध अनेक विधी आणि परंपरा आहेत.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिर हे सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे, जे शनिदेवाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की मंदिर हे अद्वितीय आहे, कारण त्याला कोणतेही दरवाजे किंवा कुलूप नाही आहेत. कारण लोकांचा असा विश्वास आहे की शनिदेव स्वतः मंदिराचे आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात. आणखीन एक लोकप्रिय परंपरा म्हणजे शनिवारचा उपवास, जो शनिदेवाची उपासना करणारे अनेक लोक करतात. शनिवारी भाविक धान्यापासून बनवलेले कोणतेही अन्न खाणे टाळतात, त्याऐवजी फक्त फळे आणि भाज्या खातात. ही तपश्चर्या म्हणून आणि शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी केले जातात. शनिदेवाची ही कथा आपल्या जीवनातील न्याय आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवते. शनिदेव हा एक देव आहे, जो कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे फळ देतो, आणि जे फसवणूक करतात, शॉर्टकट घेतात, त्यांना शिक्षा करतात. त्यांची शिकवणीचे पालन करून आणि प्रामाणिक न्याय जीवन जगून आपण त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो आणि त्यांचा क्रोध टाळू शकतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शनिदेवांची कहाणी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत जय शनिदेव.